दादा येवलेंना विनंती आहे, विनोद भाऊ येवलेंना विनंती आहेत, अविनाश शेठ गाडवे सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण सगळे या. कैलास भाऊ निकाड्यांना विनंती आहे, सगळे मान्यवर सगळे उपस्थित असणाऱ्या अतिथी मान्यवरांना कुमार शेठ या, अक्षयदादा पडवळ, अजित शेठ शिवेकर, दीपक भाऊ कड सगळ्यांना विनंती आपण या. विनंती असेल या ना, शिवाजी शेठ शिवेकर, शिवाजीदादा साळुंके सगळ्यांना विनंती आपण सगळे या. सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मान्य शिवाजीदादा या, विनंती केल्या त्या आपण या. सगळं अजित शेठ शिवेकर त्यांनाही विनंती आहे, त्याचबरोबर स्वप्नील शेठ यांनाही विनंती आहे आपण सगळेजण या आणि टॉस या ठिकाणी आपण प्रथमतः संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेल राहुल दादा येवले आपल्या समेत आणि टॉस या ठिकाणी केला होतोय. कोण कॉल करते? योगेश शिवेकर या ठिकाणी कॉल करतायत. काटा कॉल छापा टॉस दे नाही, टॉस 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 जिंकलेला आहे दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघानं. अमित सर प्रथमतः काय नाही, कृष्णा सरांना बॅटिंग पाहिजे, त्यांना बॅटिंग देऊन टाकू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर मैत्रीपूर्ण लढती अमित सर संपन्न होत आहेत आणि मॅच देखील संघर्षात आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे रंगताना पाहायला मिळत आहेत. प्लेइंग 11मध्ये स्क्वॉडमध्ये काय बदल असेल त्याबद्दल काय सांगाल आणि प्रतिस्पर्धी एक ताकदवान टीम आहे तिला किती धावांपर्यंत रोकाल त्याबद्दल काय सांगाल? आम्ही पहिल्यापासून एक 70 ते 80चं टार्गेट ठेवलेलं आहे, 80 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संघात काय चेंजेस काय बदल त्याबद्दल काय सांगाल? संघात एक चेंजेस होईल, अजून लिस्ट आल्यावर करून देतो. थँक्यू, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या अनभिक्षित सम्राट कृष्णा सातपुते ठरतायत मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचे मानकरी. मॅन ऑफ द मॅच ची पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. कृष्णा सातपुते यांना आपण सामनावीर किताब या ठिकाणी देतोय. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेल आपण सगळे या आवर्जून या ठिकाणी. आज ओमसा 11 शेलू भांबोली या संघाचा सामना पाहण्यासाठी अनेक चाहते, अनेक त्यांचा फॅन्स फॉलोअर्स, अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. संघ मालक कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं 2100 रुपयांचं बक्षीस आहे आणि ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. कृष्णा सातपुते यांना आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सगळी पारितोषिक देखील आपण कृष्णा सरांना या ठिकाणी देतोय. सचिन दादा गोपाळे, प्रणित भाऊ गोपाळे यांच्या वतीने एक टी शर्ट आहे. सुदर्शन भाऊ देवदरे आणि त्याचबरोबर विजय भाऊ चौधरी यांच्या वतीने कॅप आहे. स्लीव्स गार्ड आपण पाहिले तर कुमार शेठ सांडबोर यांच्या वतीनं, गॉगल ॲडव्होकेट आतिक दादा सय्यद, ॲडव्होकेट गणेश दादा गाडे यांच्या वतीनं. तर आपण पाहिलं तर एक आकर्षक बॅग आहे मनोज दादा थिगळे यांच्या वतीनं. या ठिकाणी आपण पाहिलं तरी बक्षीस आहेत आणि ती सगळी आपण देऊन सन्मानित करतोय. रवी दादा कड यांच्या वतीनं कृष्णा सातपुते यांना 2000 रुपयांचं बक्षीस आहे. मी विनंती करेल नितीन तात्यांच्या वतीनं 1000 रुपये, रवी दादांच्या वतीनं 2000 रुपये, रोख रक्कम 3000 रुपये या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच कृष्णा सातपुते यांना सामनावीर किताबांना या ठिकाणी सन्मानित केला. ते सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षीस देतोय. मान्यवरांचं मनापासून आभार, कृष्णा सातपुते सरांचं मनापासून अभिनंदन. शुभमला देखील आपण बक्षीस देणार आहे. त्याचबरोबर जो सेल टिपला होता मंगेश शिवेकर यांना विनंती आपण या, त्यांच्यासाठी अविनाश दादा गाडवे यांच्या वतीनं पारितोषिक आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. मंगेशला विनंती करेल, शुभमला विनंती करेल आपण देखील या. शुभम शेळके आयोडल यांच्यासाठी कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं 1000 रुपये, रवी दादा कड यांच्या वतीनं 1000 रुपये विनंती करेल रवी दादा आणि कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं देखील. आणि सुनील भाऊ पडवळ यांच्या वतीनं शुभम शेळकेला 2000 रुपये, अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं देखील शुभम शेळकेला, मंगेश शिवेकरला ते पारितोषिक आपण देणार आहे. तत्पूर्वी शुभमला आपण रोख रक्कम 4000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आणि त्यानंतर मंगेश शिवेकर याला आपण ही बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहोत. अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं 2000 रुपये, अजित शेठ शिवेकर यांच्या वतीनं 1000 रुपये, धनंजय दरगुडे यांनी जी विकेट घेतली त्यासाठी 1000 रुपये, आकाश नवले यांना देखील सुनील भाऊ पडवळ यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. राहुल दादा भोसले आणि स्वप्नील दादांना विनंती आपण देखील समोर या. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल
कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं 1000 रुपये, अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं 2000 रुपये, राहुल दादा भोसले बैलगाडा संघटना यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आपण मंगेश शिवेकरला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। मी राहुल दादांना विनंती करेल, कैलास भाऊंना विनंती करेल, अविनाश शेठ गाडवे, अक्षय दादा गाडे, शिवाजी शेठ शिवेकर, सुनील दादा पडवळ, सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण सगळ्यांच्या शुभ हस्ते ही जी वैयक्तिक कॅश पारितोषिक आहे ती आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। तदनंतर आकाशसाठी पारितोषिक आहे, आकाशला विनंती या ते देखील बक्षीस आपण देऊन सन्मानित करतोय। धनंजय दरगुडे यांना विनंती केला ते आपल्यासाठी सावरदरी नगरीचे इवानी एसएससी उद्योजक अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं पारितोषिक आहे। राहुल दादांना विनंती आपल्या शुभ हस्ते हे आकाशला आपण 500 रुपयांचं बक्षीस देऊन सन्मानित करावं। ज्याच्या मान्यवरांच्या वतीनं बक्षीस आहे त्याच मान्यवरांच्या वतीनं आपण ही बक्षीस खेळाडूंना देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय। खेळाडूंचं अभिनंदन, मान्यवरांचं मनापासून आभार। धनंजय दरगुडे यांना अविनाश शेठ गाडवे युवा उद्योजक यांच्या वतीनं जे बक्षीस आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय। आणि ॲडव्होकेट महेश बिवरे साहेबांच्या वतीनं ऑनलाईन 500 रुपयांचं बक्षीस धनंजय दरगुडे यांना देखील आपण देऊन सन्मानित करतोय। खेळाडूंचं अभिनंदन। राहुल दादा भोसले यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि ते देखील आपण धनंजय दरगुडे यांना या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन, सगळ्या बक्षीसदात्यांचं मनापासून आभार। तर प्रेक्षकांना सांगू इच्छितो सामना क्रमांक 2 इथे मैदान ती संपलेला आहे। आपण सगळे ऑनलाईन पाहताय, श्री साई स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा सुरू आहे। हुतात्मा राजकुर प्रीमियर लीगचं 5वं पर्व आजच्या दिवसातील सुपर 8चा रंगतदार थरार आपण पाहतोय। सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येतोय। दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी बाळासाहेबजी कडलक साहेब आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांच्या मालकीचा संघ आपण पाहणार आहोत। क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल, तर बॅटिंग करताना टीम आपण पाहणार आहोत। ओम साई 11 शेलू बांबुलली या टीमला देखील आपण पाहणार आहोत। शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलास भाऊ निकाडे यांच्या मालकीचा संघ, तर ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन तात्या वाडेकर यांच्या मालकीची टीम आपण पाहणार आहोत। ओम साई 11 शेलू बांबोली हा देखील संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मी डीजे ऑपरेटरला विनंती करेल त्या संघांचं आपण ट्रांच्या गजरात स्वागत करूया। ताराचंद गाडे सरपंच सुदुंबरे यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असणारे मान्यवरांना विनंती करेल, ताराचंद भाऊ गाडे पाटलांचे शुभागमन आहे त्यांना विनंती करेल आपण समोर या। आपल्या शुभ हस्ते शुभम शेळके आयडॉल याला 2000 रुपयांचं बक्षीस आपण देऊन सन्मानित करतोय। शुभमला विनंती आहे या आज शुभमचे दोन्ही खिसे घरी जाताना फुल होतील यातील मात्र शंका नाही। मी सरपंच ताराचंद गाडे पाटलांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण शुभमला 2000 रुपयांचं पारितोषिक देतोय। राजू शेठ दरोडे हे देखील आपण पाहिले तर आवर्जून उपस्थित आहे, त्यांना विनंती करेल आपण आणि आपल्या शुभ हस्ते शुभम शेळकेला 2000 रुपयांचं बक्षीस इथे आपण देऊन सन्मानित करतोय। सरपंच आदरणीय ताराचंद शेठ गाडे पाटील त्याचबरोबर आदरणीय राजू शेठ दरोडे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आयडॉल शुभम शेळकेला 2000 रुपये इथे आपण देऊन सन्मानित करतोय। खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार, बक्षीसदात्यांचा आभार। मॅच देखील आपण पाहिले तर सुरू होईल। छोटासा ब्रेक झालेला आहे, परंतु अधिकचा ब्रेक न घेता पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय। दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी या टीमला विनंती करेल आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या। मॅचला आपण इथे मैदानावरती लगेच सुरुवात करतोय। छोटासा ब्रेक आहे, तोपर्यंत जाऊया डीजे ऑपरेटरकडे, ऐकूयात या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, स्वागत गीत, एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। O2 कॉम्बॉक्स ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत। तशी मॅच सुरू होईल तसं आपण गोड आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत। खेड तालुक्यातील एक गोड आवाज प्रवीण करपेसर यांना सर या मायक्रोफोनवरती आपलं स्वागत आहे। ऐकूया माऊली साऊंडचं एक आणि RPLचं एक सुमधुर संगीत। ठीक आहे, तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा मजबूत किल्ला। खेड तालुक्याची मानाची स्पर्धा RPL 2024 पर्व 5च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ, संघ मालक, खेळाडू
आणि हो, स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटी खेड तालुका यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी। गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यगी झुकतो वंदितो तुम्हा प्रथम प्रभू शिवराया। अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, ज्या मातेनं स्वराज्य स्थापनेचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना त्रिवार मानाचं वंदन। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना त्रिवार अभिवादन। खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत। दोन विनर संघांमध्ये आपण ही मॅच पाहणार आहोत। एका बाजूने दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी त्यांच्या विरोधामध्ये ओम साई 11, ह्या दोन मातब्बर टीम मध्ये ही मॅच आपण पाहणार आहोत। एका बाजूने संघमालक दिशा उद्योग समूहाचे सर्व आमचे मार्गदर्शक क्रिकेट व्यक्तिमत्व श्री बाळासाहेबजी कडलक साहेबांची टीम एका बाजूने असेल। चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार। प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली। ओम साई 11 भांबोली। सामना सुरू होण्याच्या अगोदर इथे पारितोषिक येते। टेनिस क्रिकेटचा अनभक्षित सम्राट कृष्णा सातपुतेने जर इथे अर्धशतक कंप्लीट जर केलं ना तर उद्योजक ताराभाऊ गाडे, त्याचप्रमाणे संघ मालक कैलास भाऊ निखाडे, त्याचप्रमाणे उद्योजक राजू शेठ दरवडे यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। मॅचला इथे मात्र मैदानामध्ये सुरुवात होईल। 2 सलामीचे बॅटर, एका बाजूने आयकॉन टेनिस बॉल क्रिकेटचा अनभक्षित सम्राट आयकॉन कृष्णा सातपुते तयार असेल, तर दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुल योगेश शिवेकर गोलंदाजीच्या मार्कवरती ट्रॅकवरती आखाती देशांपर्यंत ज्या गोलंदाजाची चर्चा पोहोचली, रायगड जिल्ह्याचं नाव ज्या गोलंदाजानं संपूर्ण भारतभर नेलं तो गोलंदाज आयकॉन विश्वजीत ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असणार आहे। जबरदस्त मॅच, दोन विनर संघांमध्ये आपण पाहतोय। सुपर 8चा दिवस, सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत। मुख्य पंच महेश जाधव सर आहे, दुसऱ्या बाजूने आपण नवीन पंचांना देखील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। संजयजी भालेराव सर आहेत, तिन्ही पंचांना मनापासून धन्यवाद। पंच कौतील लेट्स प्ले, सामन्याला होईल सुरुवात। कैलास भाऊ निखाडे आणि नितीन तात्या वाडेकर यांची मालकीची टीम इथे मात्र बॅटिंगच्या मार्कवरती तयार असणार आहे। ओम साई 11 यावेळेस इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी कौल आहे। अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले जाणार आहे। अकाउंट खाते इथे ओपन झालं गेलं। एक धाव
जी मात्र धावफलकावरती आहे. एक धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा आयकॉन विश्वजी तयार. बाउन्सर लेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इथे मात्र पंच घोषित करतील दंडात्मक कारवाई. लागोपाठचे 2 अतिरिक्त चेंडू आपण पाहिलेत. धावफलक पुन्हा वाढले. धावफलकावरती धावा. दोन धावा धावफलकावरती. आता बॉल बॉय साठी देखील पारितोषिक आलेला आहे. चेंडू जो बाहेर जाणार आहे, जो प्रेक्षक आणून देईल त्या प्रेक्षकाला या ठिकाणी कैलास भाऊ निखाडे आणि संघमालक नितीन तात्या वाडेकर यांच्या वतीने प्रत्येकी 200 रुपयांचं प्राइज आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे. एक दिवस देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावेत. दानशूर व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने देखील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेब कडलक आणि एका बाजूने कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर. ह्या 2 संघ मालकांच्या विरोधामध्ये ही मॅच आपण पाहतोय. वाह, काय जबरदस्त फटका आहे. चेंडू हव्यात. क्षेत्ररक्षक डावदी बॉल. आयकॉन कृष्णा सातपुतेचा खेळ इथे समाप्त होतोय. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. आपण आयुष्य मैदानी तू यशो वेलोवेली डाव तुझा येता तू जमविशील आपुली खेळी. काय करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली झेल घ्यावया जो तो फास टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उदयीला डाव. या साऱ्यांना चकविल्या शितर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. गुरुवर्य नरेशजी ढोमे सरांची ही कविता आहे. धावफलकावरती धावा. 2 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त मॅच. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. ॲज आयडॉल मॅन फ्रॉम शिरूर पिंपरी सांडचा असणारा हा खेळाडू नाव असेल शुभम शेळके. ज्या फलंदाजानं भल्या भल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये घर केलंय ना, तो फलंदाज इथे खेळपट्टीवरती असणार आहे. दुसऱ्या बाजूने विश्वजी तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. इथे काय पुन्हा झेल टिपलाय. बॅक टू बॅक मोठी विकेट. फलंदाज शुभम शेळके बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय जबरदस्त मॅच. सुमित सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा किती. 2 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच इथे जर पाहिलं ना तर आयकॉन देखील मात्र ओम साई 11 संघाचे बाद झालेले आहेत. आयडॉल देखील मात्र इथे बाद झालेले आहेत. आता अर्थातच इथे जर पाहिलं ना तर इथे संघाला फार मोठा संघर्ष देखील करावा लागणार आहे. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. एका बाजूने आपण कॅप्टन कुल योगेश शिवेकरला देखील पाहतोय. दुसऱ्या बाजूने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय दरगुडे मॅन फ्रॉम चिंचोशी शेलपिंपळगावचा असणारा हा खेळाडू आहे. स्थानिक खेळाडू आहे दोन्ही सुद्धा. तर समोर सामना करावा लागणार आहे टेनिस क्रिकेटमधील एक फेमस ऑलराउंडर म्हणून ज्याची ओळख राहिली आयकॉन विश्वजीत ठाकूर यांचा. यावेळेस इथे पुन्हा एकदा बाउन्सर लेनचा चेंडू. वा भाई वा. सागर मोहिते यांच्याकडे चेंडू विसाव्यासाठी. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा. 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अडचणींवरती इथे सुमित सर मात करत यश मैदानाच्या आतमध्ये संपादन करावं लागणार आहे. पुन्हा एकदा धनंजय दरगुडे मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. सामना करावा लागेल विश्वजित यांचा. डाव्या इष्टीच्या बाहेर हा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येथील अवांतर. अर्थातच पंचांचे दोन्ही हात समांतर झाले गेले. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढले गेले. धावफलकावरती धावा. 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा धनंजय तयार असेल.
यावेळेस इथे मात्र चेंज ऑफ स्पेस आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. डॉट बॉल देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. कमाल धमाल बेमिसाल जिद्द चिकाटी या गोलंदाजाकडे आहे. विशेषतः मला टीममध्ये आयकॉन म्हणून का घेतले तर यासाठीच घेतले. आज त्याची प्रचिती त्यानं इथे दाखवलेली आहे. पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये तयार असणार आहे. बंदाट वेग तिखट मारा. पुन्हा डॉट बॉल. षटक देखील मात्र पहिलं संपलं जाईल. धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओमचा 11 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक संपलं पहिल्या नंबरचं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. पहिल्या षटकाचा आपण खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला पाहतोय. विश्वजित ठाकूर ऑल इंडिया ओपन आयकॉन मैदानावरती गोलंदाजी करत होता आणि ओमसाई 11 शेलू भांबोली या संघाकडनं मैदानावरती फलंदाजीसाठी आपण पाहिलं. टेनिस क्रिकेट जगतामधील प्रबळ दावेदार अनभिक्षित सम्राट कृष्णा सातपुते आयकॉन मैदानावरती बाद झाला. त्यानंतर शिरूर तालुक्यातील पिंपरी सांडस या गावाला बिलॉंग करणारा आणि सध्याच्या महाराष्ट्र टेनिसमध्ये खऱ्या अर्थानं जो आपलं नाव वलयांकित करतोय तो खेळाडू शुभम शेळके देखील इथे बाद आहे. आयकॉन आयडॉल बाद झालेत. स्थानिक खेळाडू मैदानावरती धनंजय दरगुडे आणि कॅप्टन योगेश शिवेकरला आपण पाहताय. अमित राऊतनं षटक क्रमांक 2 हातात घेतलाय. पहिला चेंडू सुरेख केला. तिथं मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंड इथं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना मात्र थोडासा अडथळा निर्माण होईल. मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील आणि 2 धावांच्या बरोबरीनं स्कोर कार्ड 5 या अंकावरती प्रवेश करणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दुसऱ्या क्रमांकाचं प्रगतीपथावर आहे. शून्यात वाढलो शून्यात जन्मलो शून्याचे करुण मंथन माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत दयाला. शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल. तळागाळांशी जाऊन आव्हानांना भेटून आज इथे मात्र संघर्ष करावा लागेल. एक चांगला क्रिकेट मैदानावरती खेळावा लागणार आहे. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहताय योगेश शिवेकरच्या बॅटमधनं एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग ऑन मध्ये. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. योगेश शिवेकरनं मैदानावरती मात्र इथे एक ट्रेंडमार्क दाखवला. एक क्लास मैदानाच्या आतमध्ये जो दाखवला आहे आणि षटकाराने तिथे मैदानावरती अमित राऊत या गोलंदाजाचं स्वागत केलेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॅक. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. योगेश शिवेकरचा जलवा धूमधडाका. बंगाली रसगुल्ला आसमानी टोला. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 2 षटकार मैदानावरती इथे आपण पाहताय अमित राऊत या गोलंदाजावरती खेळलेले आहेत. 2 गडी बाद जरी असले तरी मात्र आता डावाला इथे आकार देणारी फलंदाजी योगेश शिवेकर या कॅप्टनला करावी लागणार आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा आहे खेळायचंय. आज इथे मात्र मोठ्या धावांचा आव्हान दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी या संघाच्या समोर ठेवायचा आहे. सामना खूप महत्त्वाचा आहे. आज दिवसभरामधनं 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार. मात्र कोणते 2 संघ आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आज आपल्याला संपूर्ण दिवस इथे सांगून जाणार आहे. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी विरुद्ध ओम साई 11 शेलू भांबोली या 2 दिग्गज नामवंत संघांची गाठभेट मैदानावरती झालीत. गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी पुन्हा एकदा अमित राऊत मैदानावरती सज्ज आहे. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र पुन्हा एकदा तडाखा दिलाय. एक टप्पा घेत चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. A1 क्वालिटीचा RPL 2024 चा ब्रँडेड चौकार. ए रास्ते हे चारके 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. अमित राऊत इथे मात्र थोडासा खर्चिक ठरतो आहे. मात्र विश्वजित ठाकूर ऑल इंडिया आयकॉन या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी जर पाहिली ना अतिरिक्त केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे एकही चेंडू बॅटनी खेळला नाही. तिथे 2 फलंदाज बाद झाले. आयकॉन कृष्ण सातपुते आणि आयडॉल शुभम शेळके. यावेळेस हा चेंडू तिथे आपण पाहिलं तर
स्क्वेअर लेग मध्ये सुंदर झेल मंगेश गायकवाड टिपतोय आणि तिथे पुन्हा एकदा हादरा बसला जाईल. कॅप्टन संघाचा कणा योगेश शिवेकर मैदानावरती इथे होतोय बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. षटक क्रमांक 2 मैदानावरती प्रगती पथावर आहे आणि अमित राऊतला यश मिळालंय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धावफलकावरती स्कोर कार्डवरती अंक आहे 21 धावा 3 गडी बाद. ओम साई 11 शेलू भांबोली या संघाचं धावफलक आपण या ठिकाणी पाहतोय. एक दर्जेदार खेळ खेळावा लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आकाश नवले मॅन फ्रॉम वहागाव. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असणारा वहागाव या गावाला बिलॉंग करणारा आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण या ठिकाणी पाहताय. एका बाजूला चिंचोशी गावाचा सुपुत्र आणि टेनिस क्रिकेट जगतामधील एक दर्जेदार खेळाडू धनंजय दरगुडेला देखील आपण या ठिकाणी पाहताय. ऑक्शन पद्धतीनं या ठिकाणी सर्व खेळाडूंच्या निवड प्रक्रियेतनं खेळाडू इथे मात्र घेतले आणि त्यातनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा अमित राऊत दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघाकडनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होतोय आहे. यावेळेस हा चेंडू खेळून काढला जाईल. आकाश नवलेच्या बॅटमधनं सावधतेने डिफेन्स केला जातोय. कुणाल खोंड आयडॉल आपण पाहतोय चेंडूवरती येईल. चेंडू अडवला जातोय आणि चेंडूची फेक येईपर्यंत एक सिंगल घेतलीत. आकाश नवलेचं वैयक्तिक अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन झालं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 2 षटकांचा खेळ संपला. ओम साई 11 शेलू भांबोली संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय. 3 गडी बाद 22 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. खेड तालुक्यामधील मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 आणि सर्व प्रेक्षक मायबाप वर्गासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आपण संपूर्ण गेल्या 5 दिवसांसाठी या ठिकाणी भव्य लकी ड्रॉ या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक स्पोर्ट्स सायकल हा लकी ड्रॉ आपण या ठिकाणी देतोय. आजच्या दिवसभरामधून देखील एक भाग्यवान विजेता लकी ड्रॉचा मानकरी होणार आहे आणि त्या लकी ड्रॉची कुपनांची विक्री मुख्य व्यासपीठाच्या डाव्या साईडला सुरू आहे. ज्या प्रेक्षक मायबाप वर्गाला लकी ड्रॉचं कुपन खरेदी करायचं आहे त्यांनी संपर्क करा. थँक्यू. सूचना संपली. पुढच्या या षटकासाठी ऐकूयात प्रवीण करपे सरांना. 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक देखील मात्र 3ला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून ज्याची सातत्याने ओळख राहिली तो विश्वजित ठाकूर इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. सुमित सर पहिलं षटक जेव्हा विश्वजितनं टाकलं ना तेव्हा मात्र फक्त 3 धावा अतिरिक्त खर्च केल्या होत्या. त्या धावा वगळता तिथे मात्र त्याचं षटक मिडन राहिलेलं होतं. पुन्हा एकदा विश्वजित तयार. स्विच हिटचा फटका इथे मात्र खेळायचा होता. यावेळेस इथे जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. क्राऊड अपील इथे मात्र जोरात केलं होतं. धावफलकावरती धावा आहेत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी गावचा सार्थ अभिमान महाराष्ट्र पोलीस दत्ता हुंडारे आपण या ठिकाणी उपस्थित. पीजी ग्राफिक्सचे ओनर उत्कृष्ट डिझायनर प्रथमेश दादा गोसावी मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. हार्दिक स्वागत. 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला गॅप शोधलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आकाश नवलेचा ट्रेडमार्क आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलक 4 धावेने वाढले जाईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 26 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विश्वजित ठाकूर वरती विशेषतः हे आक्रमण आकाश नवलेनं चढवलं. बॅकवर्ड पॉइंटला चौकार केला. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता परंतु समोर गोलंदाज इथे बेहत्तर आहे. जबरदस्त चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश केला. पुन्हा डॉट बॉल देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. धावफलकावरती धावा आहेत. 26 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण सर आपण या ठिकाणी पाहतोय सुपर 8 आणि आज बी ग्रुपचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्त्वाचा आहे. जो जिंकणार तो मात्र आजच्या दिवसाचा
बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ असणार आहे. त्यामुळे विजय हा खूप महत्त्वाचा आहे आणि आज हे दोन्ही संघ या विजयाच्या बाजूने प्रयत्नशील असतील. आणि इथे आपण पाहताय षटक क्रमांक 3 साठी ऑल इंडिया ओपन आयकॉन रायगड जिल्हा आणि तिथे आपण पाहताय विश्वजित ठाकूर याची गोलंदाजी. भन्नाट वेग, तेज तरार मारा मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि दोन स्थानिक फलंदाज जर पाहिलं तर धनंजय दरगुडे आणि आकाश नवले ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या मार्कवरती दाखल आहे. एक दर्जेदार खेळ मात्र करावा लागेल, भागीदारी पार्टनरशिप खेळावी लागणार आहे. काय सांगाल सर या मॅच बद्दल? नक्कीच चांगला खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना करावा लागणार आहे. सुंदर फटका, कार्पेट पद्धतीचा फटका होता. तिकडे मात्र सुमित सर आपण पाहिले ह्या चेंडूवरती 2 धावा ज्या निश्चितच पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धाव्याने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा किती? 28 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओमसाई 11 ह्या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकोणतीस धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीची सुमित सर 3 षटकं जी मात्र इथे संपली जाणार आहेत. 4थ्या षटकाला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पुन्हा एकदा कॅप्टन कुल अमित भिकाजी राऊत, मॅन फ्रॉम मोहकल, अर्थातच पर्व 4 हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं जेव्हा संपन्न झालं आंबेडकरच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेणारा हा खेळाडू आहे. त्या खेळाडूला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होईल. अमित राऊत मैदानावरती तयार होतोय. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहिला तर एक चांगला स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहताय कुणाल खोंड चेंडू कव्हर करतोय. आयडॉलच्या भूमिकेमध्ये आहे. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी या संघाला मैदानावरती पाहताय. कॅप्टन अमित राऊतच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पाठीमागच्या पर्वामधील देखील विजेता संघ आहे आयकॉन विश्वजित ठाकूर, आयडॉल कुणाल खोंड. या 2 खेळाडूंना इथे मात्र आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये सहभागी केलंय. अमित राऊत या संघाचं नेतृत्व सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करणार आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं घेता येत नाही, ते स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यावेळेस ते व्यक्तिमत्व आदर्श बनतं. अमित राऊत याने देखील आपण पाहताय खेड तालुक्याचं टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं गाजवलेलं आहे. या नावाचा डंका देखील आपण पाहिलं तर पुणे टेनिस क्रिकेट असेल तर महाराष्ट्र टेनिसमध्ये विविध भागामध्ये अमित राऊत या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये एका कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाजीच्या मार्गावरती फुलटॉस चेंडू होता धनंजय दरगुडेसाठी मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळला. तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक हर्ष शेखर रणपिसे चेंडूपर्यंत पोहोचताय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथे 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीने स्कोर कार्ड बदलतोय. तब्बल 30 धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हा चेंडू तिथे आपण पाहताय थोडासा वळण घेणारा चेंडू आहे. पॉईंट रिटर्न मध्ये जाईल आणि पॉईंट मध्ये तिथे पहा सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. एक सिंगल येणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे बुन बुन से बनत आहे सागर, क्षणा क्षणांनी बनतं युग. एक धाव आज मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची आहे. आपण पाहताय आयकॉन आयडॉल त्यानंतर कॅप्टन इथे बाद आहेत. मात्र आता धनंजय दरगुडे आणि आकाश नवले या दोन्ही फलंदाजांना इथे कामगिरी करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून आपण पाहताय सागर मोहिते यष्ट्यांच्या पाठीमागे आहे. एक उत्कृष्ट खेळाडू खेड तालुक्यातील सागर मोहिते मात्र यावर्षी दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी या संघामध्ये ऑक्शन प्रक्रियेनं त्याला मात्र त्या ठिकाणी चूज केलेला आहे. यावेळेस बळीची टाळी, फलंदाज होतोय फेल, धावबाद संघाला बसला जाईल. 4था धक्का धनंजय दरगुडेच्या रूपानं फलंदाज होतोय धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धनंजय दरगुडे मैदानावरती इथे मात्र धावबादच्या रूपानं 4था गडी ओमसाई 11 शेलू भांबोली या संघाने इथे गमवलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दिनेश नवले, वहागावचा सुपरस्टार दिनेश नवले मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहताय. 3ही फॉर्मॅटमध्ये आपण पाहताय दिनेश नवलेला काम करताना. प्रचंड मोठे मेहनत आहे, जिद्द चिकाटी सातत्य देखील क्रिकेटच्या खेळामध्ये त्याने ठेवलेला आहे
आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर पाहिलं तर दिनेश नवलेचं क्षेत्ररक्षण कित्येकदा वहागावच्या मैदानावरती सुपर डुपर होताना आपण या ठिकाणी पाहिलंय. मात्र आज या RPL 2024 मध्ये कशा प्रकारे हा क्रिकेटचा खेळ उंचावला जाणार हे आपण दिनेश नवलेच्या माध्यमातून पाहणार आहोत. आकाश नवले देखील तिथे मात्र साथीला आहे. यावेळेस हा चेंडू फुलटॉस होता, थोडासा क्षेत्ररक्षकाने आपण पाहताय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल आणि केवळ तिथं मैदानावरती आपण पाहताय 2 धावांसाठी पलायन केलं. 2 धावा प्राप्त होतील, धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 2 धावांच्या बरोबरीने संघाचा धावफलक वाढतंय. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर असताना क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शाड, क्रिकेट म्हणजे साहसाचा बाड. स्वाभिमान अभिमान पडायला लागलाय. खेड तालुक्यातील 2 मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या आमने सामने आहेत. यावेळेस फटका फसलाय, उंची घेतलीत, लांबी घेऊ शकत नाही. क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं चेंडूपर्यंत आला, टेकन व्हेरी गुड कॅच, झेल झालाय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा इथे होतोय बाद. आकाश नवलेच्या रूपानं 5वा धक्का, 5वा हादरा ओम साई 11 शेलू भांबोली संघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. मैदानावरती फलंदाज आकाश नवले आपण पाहतोय बाद झालाय. एक सुंदर झेल देखील पाहायला मिळाला. दुसरा क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर चेंडूपर्यंत उलट्या पावलांना झेल घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथून मात्र चेंडू हातात न उडाला आणि आयकॉन विश्वजित ठाकूर तिथे मात्र सुंदर झेल टिपताना आपण या ठिकाणी पाहिला. 5वा गडी इथे ओमसाई 11 शेलू भांबोली संघाने गमवला. आता मात्र दिनेश नवले सोबत कोण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई 11 शेलू भांबोली संघ धावफलकावरती 5 गडी बाद 36 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक 5 ला प्रारंभ होईल आणि 5व्या षटकासाठी ऐकूयात खेड तालुक्यातील उदयनमुख समालोचक आमचे जिवलग सहकारी मित्र राम रोकडे सरांना. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू तिथे धावूयात मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर धावपलिकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 36 धावा धावपलिकावरती आहेत. तर फलंदाज जर पाहिले तर बाद झाले. 5 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत. 4 षटकं संपली. नवीन फलंदाज स्वतः संघ मालक नितीन तात्या वाडेकर आपण पाहणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश नवले मैदानाच्या आतमध्ये बाद झाला तर स्वतः संघ मालकाची इथे आपण पाहताय वाटचाल मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकमध्ये खेळताना आपण पाहणार आहे दिनेश नवले मॅन फ्रॉम वहागाव इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहणार आहे. तर धावपलिकावरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा 36 धावा धावपलिकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. गोलंदाजच्या ट्रायवरती गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहणार आहेत गोलंदाज सचिन गाढवेला आपण पाहणार आहे. गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये जो सज्ज करेल. आतापर्यंत 4 षटकांमध्ये बनवल्यात 36 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धावा आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन तिथे आपण पाहतोय नकार कळवलाय. 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 37 अंकावरती 37 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये संघ मालक नितीन तात्या वाडेकर स्ट्राईक एंडवरती असेल. नॉन स्ट्रायकवरती आपण जर पाहिलं तर दिनेश नवलेला आपण पाहणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू होता. निश्चितच डॉट मैदानाच्या आतमध्ये येईल. यष्टीरक्षक विश्वजित ठाकूरच्या हातामध्ये चेंडू 20व्यासाठी जाऊन पोहोचलाय. इथे डॉट चेंडू आल्यानंतर तुम्ही जर पाहिले तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 37 अंकावरती. 5वं षटक एक अंतिम एक मैदानाच्या आतमध्ये अजून एक शिल्लक असेल. 6व्या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये आपण देखील पाहणार आहे. यावेळेस अंगभेदक मारा करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा जर पाहिलं तर धाव पोहोचेल तब्बल 38 अंकावरती. 38 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज जर पाहिलं तर आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन गाढवेला आपण पाहतोय. रिव्हर्स बॅटन केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. दूरवरून चेंडू खाली येईल. 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन तिथे डेंजर झोनला काय फलंदाज तिथे धाव बाद. हो गई गलती हो गई भूल. दिनेश नवले इथे बाद.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुश खबर आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्या लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना उद्या तब्बल 1 ते 10 लकी ड्रॉ या ठिकाणी होणार आहे आणि 10 भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण काही वस्तू या स्पर्धेच्या निमित्तानं देऊन सन्मानित करणार आहोत. पहिल्या लकी ड्रॉसाठी सायकल आहे, दुसऱ्या लकी ड्रॉसाठी मिक्सर आहे, तिसऱ्या लकी ड्रॉसाठी कुकर आहे, चौथ्या लकी ड्रॉसाठी एक डोस्याचा तवा आहे, पाचव्या लकी ड्रॉसाठी एक ब्रँडेड इस्त्री आहे, सहाव्या लकी ड्रॉसाठी एक शेगडी आहे, सातव्या लकी ड्रॉसाठी एक इलेक्ट्रिक टोस्टर आहे, आठव्या इलेक्ट्रिकसाठी एक रवी आहे आणि 9व्या लकी ड्रॉसाठी एक आकर्षक ब्लूटूथ तो मात्र देऊन सन्मानित केला आहे आणि 10व्या लकी ड्रॉसाठी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची एक कॅप ती देऊन आपण इथे मात्र सन्मानित करत. उद्या 10 लकी ड्रॉ होणार आहे आणि उद्या सगळ्या प्रेक्षकांना आणि सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था ती मात्र संपन्न होणार आहे. अन्नदानाचं काम ज्या 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे त्यांचा नामोल्लेख आपण हे षटक संपल्यानंतर करणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. दव्यात मैदानच्या आतमध्ये जर पाहिलं तर 5वं षटक मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. धावपलिकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 39 धावा. इथे बॅडची कडा यष्टीरक्षक चुकी करेल तिथे चुका मैदानच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. एक धावा आली, एक धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल. तब्बल 40 धावा धावपलिकावरती लागल्या गेल्यात. 6 गडी बाद 40 धावा मैदानच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 5व्या षटकाला मैदानच्या आतमध्ये प्रारंभ आहे. काहीसे चेंडू शिल्लक असतील परंतु तिथे मोठे पटके देखील खेळणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 पुन्हा एकदा सचिन गाडवे सज्ज आहे. यावेळेस अंगभेदक मारा धावाची संधी तिथे काय एक धाव येईल, एक धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल. तब्बल 41 या अंकावरती धावपलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 5 मैदानच्या आतमध्ये संपलं गेलंय. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. उद्या शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना आणि सगळ्या खेळाडूंना जेवणाची मेजवानी ज्यांच्या माध्यमातून आहे, अन्नदानाचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर राजकुनगर नगरीचे युवा उद्योजक आदरणीय राहुलदादा तिगळे, शिंदेगावचे महात्मा गांधी तंटमुक्तीचे अध्यक्ष आणि पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आयोजक कावरामांना मेंढे. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय कैलासभाऊ निखाडे, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष. या 3ही आयोजकांच्या वतीनं आणि या 3ही व्यक्तिमत्वांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये उद्या अन्नदानाचं काम या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना सगळ्या प्रेक्षकांना उद्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. त्यांचं मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. इथे पुन्हा एकदा 7व्या षटकाला मैदानच्या मध्ये सुरुवात आहे. फटका तिथे सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेसाठी पलायन केले. 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावपलक जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा 43 या अंकावरती 43 धावा धावपलिकावरती लागले गेल्या. षटक क्रमांक 6 अंतिम षटक मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती विनायक केदारी इथे गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज आहे. धावांची लयलूट करणं देखील मैदानच्या आतमध्ये गरजेचं आहे. स्वतः संघनायक संघ मालक नितीन तात्या वाडेकर. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सुरेख गतीचा होता. तिखट मारा इथे गोलंदाजाने केलाय. चेंडू मैदानच्या आतमध्ये डॉट आलाय. धावपलिकावरती धावपलक स्थिर आहे. धावपलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6 गडी बाद 43 अंकावरती. षटक क्रमांक 6 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. रोमहर्षक सामना मैदानच्या आतमध्ये आहे. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. कुणाल खोन डाऊन दी बॉल टिपला असेल. या चेंडूवरती फलंदाज नितीन तात्या वाडेकर फेल. बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. इथे जर पाहिलं तर मैदानच्या आतमध्ये अजून एक फलंदाज मैदानच्या आतमध्ये बाद झालाय. संघ मालक इथे मैदानच्या आतमध्ये बाद होताना नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होईल. उमेश गायकवाड इथे मैदानच्या आतमध्ये ताबा घेईल. इथे त्याला देखील मोठे फटके खेळणं गरजेचं आहे.
जर पाहिलं तर षटक क्रमांक 6 अंतिम षटकाचा 16 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काहीसे चेंडू शिल्लक असतील परंतु धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 43 धावा. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहताय तैनात आहे. चेंडूला बॅकअप केले, फील्ड केले, फेके तिथे सुरेख आहे. एक धाव येईल, एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 44 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. विनायक केदारीचं या अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमेश गायकवाड आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय कार्तिक नवले सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्गवरती विनायक केदारी. यावेळेस काय मैदानाच्या आतमध्ये ज्या फटक्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तोच फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. बिग 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 षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने जर पाहिलं तर संघाचा अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. 50 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. अंगभेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे परंतु एक चपळ गतीने एक धाव येईल. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 51 या अंकावरती. 51 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक संपले गेले. 6व्या क्रमांकाचं 6 षटकं संपली. धावफलकावरती लागले गेल्यात तब्बल 51 धावा. विजयासाठी बनवायच्या आहेत. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी या संघाला 36 चेंडू 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. धन्यवाद डीसी. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून व्यासपीठ होती ज्यांचं शुभागमन होते. आमदार माननीय बाबाजी शेठ काळे यांचे भाचे उद्योजक गोरखभाऊ आवळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. हुतात्मा राजकरू प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेजण पाहताय खेड तालुक्याची मानाची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा 6वा दिवस आपण पाहिलं तर इथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय. परंतु उद्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस अर्थात 7वा दिवस तो मात्र संपन्न होणार आहे. आणि त्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सगळ्या प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक बक्षीस आहे. तोपर्यंत आपण ओम्स 11 शेलू बांबोलीचे स्वागत करू. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली. ओम साई 11 भांबोली. एनकुडीचे आपण काही बक्षीसदात्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणार आहोत. मध्यंतरी थोडासा इनिंग ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. बॅटिंग करणारे टीमचे बॅटर येतील तोपर्यंत ज्यांनी आपल्या स्पर्धेला वेळोवेळी विशेष सहकार्य केले अनेक बक्षीसदाते आहेत त्यांचा नामोल्लेख आपण संपन्न करतोय. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपयांचं 1 लाख मोलाचं सहकार्य गेली 3 वर्षे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं लाभतंय. दिशा उद्योग समूहाचे सर्व क्रिकेट खेळाडूंच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी असणारे व्यक्तिमत्व हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेब यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपयांचं बक्षीस आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष आणि राजकुनगर नगरीचे माजी सरपंच अतुलभाऊ देशमुख यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपयांचं बक्षीस आहे. तृतीय क्रमांकाला 51,000 रुपये. साबीरभाई इनामदार उपसरपंच श्री क्षेत्र कडूस, राजू शेठ पाचारणे संचालक विविध विकासकारी सोसायटी तिनेवाडी, माजी आदर्श उपसरपंच आंबेटान अमोलभाऊ दवणे, तर राजकुनगर नगर परिषदेचे नगरसेवक मंगेशदादा गुंडाळ यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 51,000 रुपये. तर चतुर्थ क्रमांकाला देखील 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. संचालक राजकुनगर सहकारी बँक सचिन भाऊ किरण शेठ मांजरे, मुके ग्लोबल कंपनीचे युवा नेते उद्योजक किरण शेठ मुके, माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस खेड वैभव शेठ घुमटकर, महालक्ष्मी RMC वेअर हाऊस कुरोळीचे यशस्वी युवा उद्योजक मयूर शेठ गायकवाड,
अभिषेक गायकवाड यांच्या वतीनं चतुर्थ किती? क्रमांकाला गेले. 51,000 रुपयांचं बक्षीस या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. धन्यवाद. सगळ्या संघांना आकर्षक रंगीबिरंगी किटचं सौजन्य देणारे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे तथा माजी सभापती पंचायत समिती खेड श्री भगवान शेठ पोखरकर यांच्या वतीने आकर्षक किट आपण सगळ्या खेळाडूंच्या अंगावरती रंगीबिरंगी किटचं सौजन्य त्यांनी केलं आहे. चषक सौजन्य देणारे श्री प्रतीकदादा मोहिते पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीनं चषक सौजन्य या स्पर्धेला मात्र लाभलेला आहे. यूट्यूब लाईव्हचे सौजन्य आपण पाहतोय श्री गणेश शेठ बोत्रे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा, श्री रविभाऊ चव्हाण अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाईट पिंपरी जिल्हा परिषद गट यांच्या वतीनं यूट्यूबचं लाईव्ह सौजन्य आहे. सगळ्या खेळाडूंना आकर्षक कॅपचे सौजन्य ओम शांती कार्गो मोअर्स LLP, विजयभाऊ चौधरी आणि युवा उद्योजक सुदर्शन भाऊ देवदरे यांच्या वतीनं आकर्षक ब्रँडेड कॅप या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक सायकल भेट देऊन सन्मानित करतोय. आज देखील लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचे त्यांना विनंती आहे, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक मंडळी लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतात. आपण लकी ड्रॉचे कुपन त्या ठिकाणी कलेक्ट करा, ही सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. O2 कॉम्बॉक्स ऐकूयात अलंकार बानकेले सरांना. या पुढील डावासाठी आंबेगाव भूषण आंबेगाव तालुका पुरस्कार विजेते अलंकार बानकिले सर. या सर आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. नमस्कार रामराम मंडळी. खेड तालुक्याची मानाची क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चा आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही टीमला गोल्डन संधी असलेली मॅच आहे. जिंकेल त्याला बक्षीस पात्र फेरीचं तिकीट. पराभूत होणाऱ्या संघाला सायंकाळी पुन्हा एक सामना खेळावा लागेल. समोरच्या बाजूला चेंडू जातो एक टप्पा खात सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय धमाकेदार सुरुवात होते. कॅप्टन अमित राऊत कडनं आपण पाहतोय 2 मोठे बिग हिट आलेत. यावेळेला अक्रॉस बाट फटका खेळायचा तिथं हो गडबड झाली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांकडनं चूक होते. चेंडू जाईल सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. अमित मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय की काय. या वेळेला फटका बसलाय. जाळ्यात मासा अडकणार का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. झेल झालाय आणि विकेट आली अमित राऊत. इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दम. इथे आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं काही सायकल सौजन्य करणारे मान्यवर आहेत. त्यामध्ये श्री विनायकची लोखंडे पोर्टिया मेडिकल कंपनी मॅनेजर मुंबई यांच्या माध्यमातून सायकलचं सौजन्य लाभले. अध्यक्ष शिवमुद्रा प्रतिष्ठान खेड तालुका श्री सचिन शेठ सावंत यांच्या माध्यमातून एक सायकलचं सौजन्य लाभले. महाराष्ट्र पोलीस धनंजय रोंदर साहेब यांच्या माध्यमातून एक सायकलचं सौजन्य आहे. सागर दरेकर आणि अक्षय दरेकर हे दोनही बंधू महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य लाभलेलं आहे. तर युवा उद्योजक समीर शेठ ठोंबरे, युवा उद्योजक सनीदादा सयाजी कोळेकर यांच्या वतीनं एक स्पोर्ट सायकलचं सौजन्य लाभलेलं आहे. स्वर्गीय बाबासाहेब सोनवणे क्रीडा शिक्षक यांच्या स्मरणार्थ शुभा ट्रॉफी हाऊस MB स्पोर्ट्स यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकलचे सौजन्य आहे. तर हॉटेल गोल्डन विंगचे सरसर्वा प्रीतम शेठ लालगुडे यांच्या वतीनं एक सायकल सौजन्य आहे. त्यांचा आभार. O2 कॉम्बॉक्स.
अजय राजपूत दाखल झालाय. हो कट करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा, क्षेत्ररक्षक धावतोय, क्षेत्ररक्षकाला बाय बाय करा, चेंडू भरणार सीमा पारच्या रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय दशरथ शेठ पिंजन यांचं आगमन होते, मनापासून स्वागत आहे. स्वप्नील दादा ढोरे हे देखील उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, संपला जातोय. 18 धावा धावपलकावरती आपण नक्कीच पाहतोय. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो 18 धावा आहेत. गोलंदाजाच्या देखील लक्षात नव्हतं की षटक संपले की नाही, परंतु पंच सांगत होते एका बाजूने. मी म्हणेल इतकं बारीक लक्ष पंचांचं आहे, चारी पंचांचं मी मनापासून कौतुक करतो. संजय भालेराव सर असतील, महेश जाधव सर असतील, युवराज सर असतील, नंतर महेश जाधव सर असतील, अजय आवळे सर असतील, या सर्व पंचांनी या स्पर्धेत सुंदर असं कामकाज पाहिलेलं आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू डीसे. त्याचबरोबर आपण पाहते स्पर्धेच्या निमित्तानं बॉल आणि स्टंपचं सौजन्य देणारे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज उत्तम शेठ माताळे, उद्योजक शिंदेगाव हिरामन शेठ केंदळे या दोन्ही मांडरांचं मनापासून आभार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक महेशजी चव्हाण यांच्या ठिकाणी शुभाग म्हणते, ज्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॉन्ड ड्रॉपचं सौजन्य केलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला क्रॉस बार फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथं देखील गडबड, चेंडू जाईल एक टप्पा खात सीमा भार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. विशेष सन्मान चिन्हाचं सौजन्य देणारे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक किरण दादा आहेर यांचं मनापासून आभारी आहोत. यावेळेस बेग हिट आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. बंगाली रसगुल्ला, षटकार, 6 रन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. कमिटीसाठी टी शर्टचं सौजन्य आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे श्री साई स्पोर्ट्सचे ओनर पराग शेठ पाटील, शैलेश शेठ पाटील आणि कुलदीप धायबर यांचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार आहोत. ज्यांनी कमिटीच्या टी शर्टचं सौजन्य दिलंय, आपलं मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला फुलर लेगचा बॉल हेलिकॉप्टर खेळायचा आहे. शिरूर तालुक्यातील पाबळचा क्रिकेटचा डॉन तुम्ही पाहताय कुणाल खोंड. आपण पाहतोय आजही आक्रमणावरती. पहिल्या मॅचचा हिरो होता, अर्धशतक आज ठोकलं. तशीच खेळ आपण यादी कृष्णा सातपुते यांची देखील एस्टनच्या मागे आहे. सकाळी तुम्ही पाहिलं होतं 15 चेंडू 45 धाव्यांची खेळी कृष्णानं देखील साकारली, परंतु आता इथं कुणाल चालू झाला आहे. यावेळेला अक्रॉसचा बॅट फटका खेळायचा आहे. वा क्षेत्ररक्षण चांगला आहे, स्टॉप केलं चेंडूला मी म्हणेल. आज अमित राऊतनं चांगला स्टार्ट दिला, त्यानंतर अजय आल्याला एक चौकार खेळतोय, म्हणजे सामना हलका करण्याचा प्रयत्न राहिला आहे. 26 चेंडू 24 धाव्यांची गरज. मॅच सोपी दिसते, परंतु आता गोलंदाजांना ताकद लावावी लागेल. ओमसा 11 भांबोली शेलू टीमला. यावेळेला हेलिकॉप्टर आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावर. आरपीएलचा ब्रँडेड हिट, 6 रन, षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक म्हण आहे बा मित्रांनो, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, खेळेल तर फक्त षटकार चौकार नाही तर काहीच नाही. पुन्हा एकदा टोले जंग भरार, कुणालचा ब्रँडेड हिट, षटकार, 6 रन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. तुफान विस्फोटक खेळी, दोन्ही फलंदाज इतकी आक्रमकता भरली आहे ना. 40 धावा 2 षटकातच लागल्यात. मॅच आली आहे 24 चेंडू आणि 12 धाव्यांची फक्त गरज आहे. गोल्डन संधी असलेली मॅच होती. इथं जर तुम्ही जिंकत असाल तर बक्षीस पात्र फेरीचं तिकीट होतं, परंतु इथं जर पराभूत झाले तर सायंकाळी एक डू ऑर डायची मॅच खेळावी लागणार आहे. म्हणजे बा इथं आता तुम्ही पाहताय बॅकफुटवरती थोडीशी टीम येते. मी म्हणलं ओमसा 11 भांबोली शेलू संघ अडचणीत सापडलाय. नितीन दादा वाडेकर ओमसाई ग्रुप संस्थापक अध्यक्षांची टीम थोडीशी अडचणीत सापडली आहे. कार्तिक आलाय,
गोलंदाजीच्या मार्गवरती ओहो पुन्हा एकदा समोरच्या बाजूला उडवलाय. क्षेत्ररक्षकाला नसेल कुठलीही संधी. चेंडू जातो एक टप्पा 2 टप्पा खात सीमापार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर. अजय राजपूत देखील आपण पाहतोय थांबत नाहीये. ओहो फुल टॉस फाईन लेगला चेंडू खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. वाजे वा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मित्रांनो पहिल्या 3 षटकातच ही मॅच फिनिश होता आली आहे. 22 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. काय बॅटिंग केली अमित राऊत, अजय राजपूत आणि वादळ कुणाल खोंड. अप्रतिम फटकेबाजी या तिन्ही खेळाडूंनी केली आहे. आणि आपण पाहतोय यावेळेस इथं बिग हिट आणि आजच्या दिवसात बक्षीस पात्र फेरीत जाऊन दाखल होणारा संघ ठरतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन सागोडी, उद्योजक दिशा स्पोर्ट फाउंडेशनचे सर्व संस्थापक अध्यक्ष कौस्तुभ दादा बाळासाहेब कडलक यांच्या मालकत्वाची टीम पोहोचली आहे. या वर्षी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024च्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. जोरदार टाळ्या वाजूयात या टीम साठी. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसे. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. दोनही संघांना विनंती आहेत, मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. हस्तांदोलन कंपल्सरी आहे, सेकंड बंधनकारक आहे. त्यामुळे दोनही टीम एकमेकांना हस्तांदोलन करा. मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी संपन्न होतात. पहिला टॉस केला जाईल पुढील मॅचचा आणि त्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच सामनार किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करणार. टॉससाठी दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस करण्यासाठी या पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अंबोली खेड या संघाचे कॅप्टन अनिकेत रोडे आणि आळंदी संघाचे कॅप्टन निलेश पिंजारी या दोनही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी या ठिकाणी आपण पाहतो या मॅचचा हिरो ज्यानं गोलंदाजी करत असताना 26 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 5 चेंडूंचा सामना केला, 14 धाव्यांची तुफान खेळी करणारा अमित राऊत ठरतोय या सामन्याचा हिरो. अमित या कॅप्टन अमित राऊत यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. ऑलराऊंडर खेळ राहिला अमित यांचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. याच खेड तालुक्यातील एक गोड आवाज आमचे मित्र उत्तम सावंत सर. प्रथमतः आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी संपन्न करतोय. कॅप्टन अनिकेत रोडे आणि कॅप्टन निलेश पिंजारी या दोनही संघनायकांना विनंती करेल, आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. दोनही संघनायकांना विनंती आहे, टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करणार आहे. त्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहोत. त्यानंतर आपण काही बक्षिसं या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत ते देखील आपण देऊन सन्मानित करणार आहोत. प्रचंड मोठी बक्षीस आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आज क्रिकेटच्या खेळाडूंवरती मान्यवरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती बक्षिसं देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहोत. बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं प्रचंड मोठा बक्षिसांचा वर्षाव सगळ्या खेळाडूंवरती झालेला आहे. साहेबांचा आम्ही मनापासून आभार आहोत. सगळी बक्षिसं आपण त्या खेळाडूंना या ठिकाणी देऊन सन्मानित करणार. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. मी कॅप्टन अनिकेत रोडे आणि कॅप्टन निलेश पिंजारी या दोनही संघनायकांना विनंती करेल, आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतो माळुंगे इंगळे नगरीचे आदर्श उपसरपंच आदरणीय शेखरदादा तुपे तथा विद्यमान उपसरपंच नितीनदादा फलके या दोनही मान्यवरांचे शुभागमन होते. SBMCC माळुंगे इंगळे संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि त्यांना विनंती केला तर आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला होती. शेखरदादा तुपे आणि नितीनभाऊ फलके या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत
दोनही अतिथी मान्यवरांना विनंती केला तर आपण टॉस करण्यासाठी या आदरणीय श्री शेखर दादा तुपे, आदरणीय श्री नितीन भाऊ फुलके या दोनही मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. विनंती आपण टॉससाठी या, यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. आदरणीय नितीन भाऊ फुलके, शेखर दादा तुपे, संदीप भाऊ माळुंकर पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतो आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहे. त्यांना विनंती असेल आपण थोडं पटपट या, कारण का यानंतरच्या मॅचचा टॉस इथे आपल्याला संपन्न करायचं आहे. काल ज्यांचा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे. श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब म्हाळुंग इंगळे या संघाचे संघ मालक उपसरपंच म्हाळुंग इंगळे शेखरदादा तुपे, माझे आदर्श उपसरपंच नितीनदादा फलके, संदीपभाऊ माळुंकर पाटील आणि सगळ्याच मान्यवरांना विनंती आपल्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. दोनही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जातोय. छापा कॉल काटा. निलेश प्रथम तर टॉस जिंकलाय काय नाही फिल्डिंग येणार. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. डुवाडायची मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावर किताबाचा मानकरी ठरलेला आहे अमित राऊत यांना आपण सामनावर किताबाने सन्मानित करतोय. अमितला विनंती आहे या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सगळीच बक्षीस अमित राऊतला देऊन सन्मानित करतो. मी विनंती करेल सगळ्या अतिथी मान्यवरांना, अमितला विनंती आपण मध्ये थांबा. 2 मिनिटात आपण सगळ्या बक्षिसांचे या ठिकाणी नामोल्लेख करणार आहे. अमितला विनंती आपण जागेवरती थांबा. सगळी बक्षिसं आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. प्रथमतः या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सौजन्य दिलेलं आहे आदरणीय सचिन भाऊ गोपाळे, प्रणित भाऊ गोपाळे, अमित भाऊंना विनंती आपण थांबा. त्याचबरोबर एक आकर्षक कॅपचं सौजन्य आहे विजय भाऊ चौधरी, सुदर्शन भाऊ देवदरे यांच्या वतीनं कॅप आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट गणेश दादा गाडे, ॲडव्होकेट अतिकबाई सय्यद यांच्या वतीनं एक गॉगल आहे. स्लीव्स आणि गार्ड आपण पाहिलं तर कुमारदादा सांडबोर, त्याचबरोबर आदरणीय मनोजदादा थिगळे यांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर एक आकर्षक बॅग या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. आयोजकांच्या वतीने एक सामनावरची ट्रॉफी आहे आणि सगळी बक्षिसं अमित राऊतला आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देऊन सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या. अमित राऊत ठरेल या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावर किताबाचा मानकरी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अमित. मान्यवरांचं मनापासून आभार. अमित राऊतचं अभिनंदन. तर अमित आपल्या समोर सोडले जातील. 5 चेंडूंमध्ये 13 धावा बनवत 2 विकेट त्यानं घेतल्यात गोलंदाजी करताना. अमित राऊत प्रथमतःच मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. सुपर 8 मधून संघ टॉपर ठरत आज बक्षीस पात्र फेरीत क्वालिफायरला पोहोचतोय. त्याबद्दल काय सांगशील आणि या मॅच मध्ये तुझी खेळी झाली, सामनावर किताब मिळतोय, त्याबद्दल काय सांगशील? पहिलं तर मी माझ्या सर्व टीमचं कॉंग्रॅच्युलेशन करेल. एका टीमने ह्या वेळेस चांगले एफर्ट दिले. सकाळी थोड्याशा चुका झालेल्या, आता फिल्डिंग चांगली झाल्यामुळं पुढल्या टीमला आम्ही स्वस्तात गारद करू शकलो आणि सहजरित्या हा सामना जिंकलो. अमित एकच प्रश्न करेल, आज संघमालक उपस्थित नाही परंतु संघमालकांच्या वतीनं प्रचंड पारितोषिक सगळ्या खेळाडूंना देण्यात येणार आहे. परंतु या विकेट होती, या खेळपट्टीवरती खेळत असताना अनेक संघ खेळले, 12 टीम खेळल्या, परंतु तालुक्यातील देखील खेळाडू चांगल्या प्रकारे चमकताना पाहायला मिळाले. त्याबद्दल काय सांगशील? आणि तुझ्या टीम मधून देखील अनेक उभरते खेळाडू घडतायत, त्याबद्दल काय सांगशील? नवीन खेळाडूंना सर्वप्रथम शुभेच्छा. चांगले खेळतात. आपल्या ग्रामीण भागातले प्लेयर चांगले खेळले हे फार महत्त्वाचं आहे. आयकॉन आयडॉल तर कुठेही जाऊन खेळतातच. संघ मालकांबद्दल अमित काय सांगशील? आणि आयकॉन आयडॉल विश्वजीत ठाकूर आणि कुणाल कोण यांचे कॉम्बिनेशन तुमच्या बरोबर केलं, अनेक एकजूट पाहायला मिळाली, त्याबद्दल काय सांगशील? संघमालकाबद्दल ते बोलावं तेवढंच गोष्ट आहे. संघमालक जणू काय आम्ही स्वतःच आहे, असं साहेबांचं आमच्यावर प्रेम. आणि आयकॉनचं जर माझं खूप अवघड होतं ह्या वर्षी,
माझा आयकॉन जवळजवळ 2 तारीखपर्यंत फिक्स नव्हता. 2 तारीखला संध्याकाळी माझा आयकॉन फिक्स झाला आणि टीममध्ये जोश वाढला. कुणाल तर चांगलाच खेळला, जो एकही मॅच तो आजपर्यंत फेल नाही. अमित राऊतचं मनापासून आभार. काही वैयक्तिक बक्षीस आहे त्यांचं अनाउन्समेंट आपण करतोय. बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं अमित राऊतला 2000 रुपये, कुणाल खोंडला 2000 रुपये, विश्वजित ठाकूरला 2000 रुपये, तर संघातील प्रत्येक प्लेयरला प्रत्येकी 1000 रुपये ही बक्षिसं बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं आहे. ती सगळी बक्षिसं तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात दिली जाईल. सगळ्या टीमला विनंती, आपण सगळ्या एक फोटो सेशन या ठिकाणी आपण संपन्न करतोय. बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं जी पारितोषिक आहेत आपण त्याचा नामोल्लेख या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आयकॉन, आयडॉल, कॅप्टनला प्रत्येकी 2000 रुपये, तर संघातील प्रत्येक खेळाडूला साहेबांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.